शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरला। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणाची होणार सुनावणी। आम्ही कुठलंही हॉटेल पॉलिटिक्स करत नाही, विरोधकांना भीती वाटत असल्यानं टीका। न्यूज 18 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। मनपाच्या सत्तेच्या चाव्या हाती घेण्यासाठी फिल्डिंग। स्वीकृत नगरसेवक पदासाठी लागणार फिल्डिंग। अनुभवी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवकाचा दर्जा मिळणार। पालिकेतून येणाऱ्या गॅझेटला उशीर होणार असल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांचा ताज हॉटेलमधील मुक्काम वाढला। उद्या सकाळी 11 वाजता नगरसेवक कोकण भवनात गॅझेट सबमिट करणार। आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत। मुंबईच्या महापौर पदावरून राऊतांचं मोठं विधान। तर काँग्रेस आणि आमचे नाही तर शिंदे सेना आणि भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचंही भाकीत। ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं। दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळायला हवी, नाहीतर विरोधी बाकावर बसू। आमदार निरंजन डावखरेंचा इशारा। महापौर पदाबाबतची सोडत येत्या 22 जानेवारीला। महापौर पदाबाबतचा पेच लवकरच सुटणार। इच्छुक नगरसेवकांचं सोडतीकडे लक्ष। आणि सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। चांदीच्या दरानं ओलांडला 3 लाखांचा टप्पा, तर सोन्याच्या दरात तब्बल 2000ची वाढ। सोन्याचे दर 1,48,000वर। दरम्यान मुंबईमध्ये महापौर पदासंदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, आता सध्या महापौर पदाबाबत वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत। तुमच्याकडून हॉटेल पॉलिटिक्स केलं जात आहे असं समजतंय। काय भीती आहे तुम्हाला? नगरसेवक डांबून ठेवावे लागतात असा विरोधकांचा आरोप आहे। भीती आम्हाला नाही, भीती त्या समोरच्या लोकांना आहे। त्यांनी त्यांची काळजी करावी त्यांच्या नगरसेवकांची। आम्ही नवीन निवडून आले लोक, त्यांचं मार्गदर्शन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या बैठकांसाठी इकडे त्यांची बैठक ठेवली होती। मी बैठकही घेतली। आता गट फॉर्मेशन होईल आणि ते आपल्या आपल्या घरी जातील। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर भाजपा शिवसेनेचा होईल, महायुतीचा होईल आणि आम्हाला मॅन्डेट महायुतीला लोकांनी दिलेलं आहे। आम्ही मॅन्डेटला मानणारे लोक आहोत आणि जनतेने जो कौल दिलाय त्याला मानणारे लोक आहोत। 2019ला जसं जनतेने मॅन्डेट दिला तरी सुद्धा लोकांनी बेईमानी करून वेगळी गणितं केली, वेगळी चूल मांडली, वेगळी सरकार स्थापन केलं। तसे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाही। बाळासाहेबांच्या विचारधारेने आम्ही पुढे जातोय। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल। कोणीही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। बरं शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय की सांगतो मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, MMR मध्ये आणि जिथं जिथं काही किरकोळ जागा सोडल्या, किरकोळ महापालिका, तर सगळीकडेच महायुतीचाच महापौर होणार आहे। बरं मुंबईमध्ये स्पेसिफिकली महापौर कोणाचा होणार आहे? शिवसेनेचा होणार की भाजपचा? महायुतीचा नाही, तुम्ही अडीच वर्ष दावा करतायत असं अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत। तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। महापौर हा महायुतीचा होईल। मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि त्याचा सन्मान करणारे, आदर करणारे आम्ही आहोत। बरं, आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे। बरं तिकडे संजय राऊत यांनी म्हटलं की सर्व दारं आमच्यासाठी खुली आहेत आणि ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची देखील संभावना समोर आलेली आहे। त्याबाबत काय मत? तुमच्याच चॅनलवर प्रश्न, तुमच्याच चॅनलवर उत्तर मी सांगतो तुम्हाला। आमचं पूर्ण बहुमत आहे शिवसेना भाजपाचं। त्यामुळे लोकांनी शिवसेना भाजपा महायुतीला स्वीकारलंय, डेव्हलपमेंटला स्वीकारलेलं आहे आणि भावनिक मुद्द्यांना नाकारलेला आहे, अँटी डेव्हलपमेंट विचाराला नाकारलेला आहे। त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार। कोणी किती गिरे तो भी टांग ऊपर असा जो काही प्रकार चालू आहे त्याला माझं हे उत्तर आहे। महायुतीला मॅन्डेट मुंबईकरांनी दिलंय आणि महायुतीचा महापौर मुंबईत होणार। बरं, दुसरा प्रश्न, आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सोबत तुम्ही येऊन सत्ता स्थापन करणार आहात का आणि त्यात कुणाचा महापौर होणार?
कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलोय. हम्म. त्या ठिकाणी देखील आम्ही ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, भिवंडीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली आहे युती म्हणून. हम्म. त्यामुळे महायुतीचाच महापौर तिकडे होणार. आणि पुढे हेही सांगतो, काही 3-4 जागा महापालिका सोडल्या तर सगळीकडे महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल. बरं ठाण्यामध्ये तिकडे निरंजन डावखरे मागणी करतायत की त्यांना 2.5 वर्ष महापौर पद हवं आहे आणि जर नाही मिळालं, मागणी पूर्ण नाही झाली तर विरोधात बसू असंही म्हणतात. तुमच्याकडे मागणी केली का त्यांनी? नाही, त्यांचं वक्तव्य समोर आलंय तसं. अरे आमच्याकडे कुठली मागणीच नाही आली आणि आमची चर्चाही नाही झाली. बरं, तुमच्यापर्यंत मागणी आली तर तुम्ही पूर्ण कराल का ती मागणी? अरे आम्ही चर्चा करू, बसू. बरं, तुमचा आणि म्हणून आग्रह काय सांगतो काय तुम्हाला, राहणार जर ते विरोधात बसू असं म्हणतायत तर कशा प्रकारे मनधरणी करायला जायची मग? कोणाची मनधरणी करायची काय नाही म्हणजे अरे बाबा, आता कारण ते विरोधात बसण्याची तयारी दर्शवत आहेत, कारण त्यांना 2.5 वर्ष तिथे महापौर पद हवं आहे अशी त्यांची ठाम भूमिका अरे आहे. बाबा, अजून कोणाची हवेमध्ये चर्चा झाली चालू आहे का? बरं तुमच्यापर्यंत ती मागणी सांगतो, पोहोचलेली नाहीये, पण ऐका, हं, तुम्हाला सांगतो, या सगळ्या अफवा आहेत. हं, या अफवांचा बाजार बंद करा. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, महायुतीचा महापौर होईल. हं, आम्ही इथे निवडणुका अनेक ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्यात. हं. त्या ठिकाणी लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे. कुठे जास्त जागा भारतीय जनता पक्षाला दिल्यात, कुठे शिवसेनेला जास्त जागा दिल्या आहेत नगरसेवक. परंतु आम्ही जागा किती कोणाला मिळाल्या यापेक्षा लोकांचं मॅन्डेट आणि त्याला रिस्पेक्ट देणारे, आदर करणारे लोक आहोत. 2019 सारखं या राज्यामध्ये जे झालं ते होणार नाही. आम्ही जनमताचा आदर करणार आणि महायुतीचाच, त्यांनी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा महायुतीचाच महापौर होणार. बरं, सोलापूरमधून एक घडामोड समोर आलेली आहे की शिवसेना आणि काँग्रेसची युती होणार. त्या संदर्भात कोल्हापूर माफ करा शिंदे साहेब, कोल्हापूरमधून अशी बातमी समोर येते आहे की शिवसेना आणि काँग्रेसची तिथे युती होतीये. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण बातचीत करत होतो. त्यांनी मुंबईच्या महापौर पदासोबत आपली जी काही त्याच्या संदर्भातली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. महायुतीचाच महापौर बसेल असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे. मात्र कोणत्या पक्षाचा महापौर बनेल हे मात्र त्यांनी अद्याप सांगितलं नाही. कल्याण डोंबिवली संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्यासमोर आतापर्यंत भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आहे. भाजपनं थेट त्यांच्याकडे मागणी केलेली नाही आहे. मात्र सकाळपासून या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाला महापौर पद 2 वर्षासाठी हवं आहे. आता त्यावर शिंदे यांनी अद्याप काही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. मोठी बातमी आहे. कल्याणमधून फटाफूट होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक नॉट रिचेबल झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत, तर मनसेचेही 7 नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळते आहे. कारण या ठिकाणी मनसेची किंवा उबाठाच्या नगरसेवकांची मदत लागणारच आहे, म्हणून त्यांना खेचाखेची फोडाफोडीचे प्रकार होऊ शकतात. असं होऊ नये म्हणून शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक हे अज्ञातस्थळी गेलेले आहेत असं कळतंय, किंवा अज्ञातस्थळी त्यांना नेण्यात आलेलं असेल. महत्वाची बातमी आहे. आता आपले नगरसेवक फुटू नयेत, ते भाजपच्या किंवा शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागू नयेत म्हणून शिवसेना ठाकरे आणि मनसे यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत. असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक, मुंबईचे नगरसेवक का डांबून ठेवावे लागले असा संजय राऊतांनी प्रश्न विचारला होता. आता पुन्हा एकदा जाऊन त्यांना विचारावं लागेल की मग कल्याणमध्ये काय झालं. पुढे जाऊया. ठाण्यामध्ये भाजपला महापौर मिळावेत असं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे महापौर पद ठाण्यामध्ये भाजपला मिळावं असं निरंजन डावखरेंनी म्हटलंय. भाजपनं मोठी मागणी केलेली आहे असं कळतंय. ठाण्यामध्ये भाजपला महापौर पद हवं आहे. महापौर पदाबाबत मोठी मागणी, 2 वर्ष तरी महापौर पद भाजपला हवं अशी मागणी पुढे येते आहे. स्ट्राईक रेट भाजपचा ठाण्यामध्ये 100% आहे. खूप मोठ्या प्रमाणात भाजपची बॅनरबाजी ठाण्यामध्ये बघायला मिळते आहे आणि महापौर पद मागितलंय असंही कळतंय.
आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. मी मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे. ठाणे महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलाय. भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी जोरदार बघायला मिळते आहे. या बॅनरमधून शिवसेनेला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न दिसतोय. शी ते वडवली, भाजप वाढवली असा मजकूर बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय. ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा दावा करत शिवसेनेला भाजपनं डिवचलाय आणि भाजपला 2 वर्ष महापौरपद हवं आहे अशी मागणी निरंजन डावखरेंनी केली आहे. आत्ताच आपण त्यांनी स्वतःच ते काय म्हणाले ते ऐकलं. अन्यथा ते विरोधात बसायला म्हणजे भाजप विरोधात बसायला सुद्धा तयार आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे. ठाण्यात सत्ता स्थापनेकरता आता भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा महापालिकेतला गट आज स्थापन केला जाणार आहे. याबाबतची कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून आज गट नेत्याची निवड केली जाईल असं कळतंय. गटनेत्याच्या यादीमध्ये वरिष्ठ नगरसेवक यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोलेंसारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे. आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास नगरसेवक फुटीच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळेल. त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.